कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपला सहन होतोय तोवर सन्मान करा. यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही, त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला तर काही पोराने त्याला इथून पुढे माघारी बोलू नका, त्याला सन्मान मिळाला सन्मान वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ते गोंधळ घालणारे कोण आहे तेही बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असेलच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का? मी मागच सांगितलं ते सरकार दंगल घडणार आहे. माझे पोर असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकते तेव्हाच ते असं करतात. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचंय. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. वाहनांना महागारी जायला लावतोय, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावली जात आहेत. अशा पण काही घटना समोर आल्या. कोण करतोय? कोणाचे वाहनं माघारी लावते? हा नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. बार बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो, त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? मोकर जाऊ ना हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे तिकडं. आता एखाद्या लागण काय होईल अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. तिथं आपल्याला जिंकायचं, एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी, ते खारं पाणी आहे, त्यामुळे त्यात उतरू नका. महाधिवक्ता कुठले? राज्याचे का? नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीचे दोन कायला बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय भिकार सारखे चालू तर तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही, तर काय निर्णय केंद्र सरकारचा का सुप्रीम? तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी GR काढा म्हणतो आपण. त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच.
जी आर काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती जी आर काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्यानं. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4 मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा होता म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल. सरसकट म्हणायची गरज नाही. सातारा हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीयेत. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतलेत. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या अटेस्टेड केल्या. नुसतं कॉप्या उचलून जर आणल्या असत्या इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला म्हणजे या 5 विषयाला ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून अटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं. ते आणलेलं आहे. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थानचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधाव चालली त्यांची. कारण सातारा संस्थानचं गॅजेटियर असं एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्रात पुरा बसतो आणि हैदराबाद गॅजेटियर त्यात मराठवाडा. हैदराबादचं गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला अहवाल देणं गरजेचं आहे. सरकारने स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया शिंदे समितीनं 13 महिने त्याच्यावर अभ्यास केला. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते हो बोलले. आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं आहे. सरकारने कॅबिनेटने तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा हे त्यांचं ते ठरवते. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चाच कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत हे टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काही होत नाही तिथं. त्यामुळे उगा फाटे फोडण्यात मजा नाही.
कुणी केलं पाहिजे? कुणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळ्यांनी मला नाव सांगा त्याचं. ते अभ्यासक बेकार जाऊन असू शकतं. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला. आम्ही खेड्यातलेत पण अक्कल आहेत म्हणून तर एवढा लढा लढतो ना हो. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठ्याच्या. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वयक अभ्यासक आता बघ त्यांनी एक नोंद बी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पाजळी तू? झोप ना, हागना तिकडे घरी बसू. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले तर हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गप्पानारे पागल हो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं आधी म्हणतो आम्ही, देणं तर गरजेचं आहे का? त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत आणि ते 5-5 मिनिटाचे आहेत. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची छाननी? नोंदणीची. आणि 13 महिने काय केलं मग? भजे तळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं ते गरीब काय तुम्ही पागल समजेल का? आण मुंबईला न्या जमा घरी, बापाची पेंड एक काय? उद्या समान नाही. आता एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. JR काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. हो, तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाहीये ती आणि हे घडून आणावं लागणार आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे. म्हणून काय मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसते मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखीन तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत, हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच मोजित नाहीत. ते कोणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला बसले. मंत्र्या सुद्धा धोत्रात घेते. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. आणखी
मेन माल कशी हागण लावतो याला तुम्हीच ती मजा बघा. थांबा. नाही नाही, सरसकटची मागणी बदलली नाही, तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तुम्ही फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठीची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काहीच दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही, ते 2-3 नेत्याचं, तर मराठीत जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठीचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची कुपाट लागत. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याच्यात हे केलं, काही राहणार नाही, त्यांचं काहीच राहणार नाही. त्याला नाही मोजे देऊ आम्ही. त्याला मोजे पण आणि त्याला कामच काय दुसरं. संघटना गोळा करीन, आमकं गोळा करीन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार आहे. अरे ते पहिलेच कामातून गेले ना, त्याचं 50 बाऱ्या काय नाव घेता भंगार धावण्याचं. नाही नाही, मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ. खेड्यातले पोर आहेत, पत्रकार बांधवांनी एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काही, त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते कुठे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवांनी पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, उगाच त्यांना खडे नका आणि जेवढे पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्याला आपली गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घेत जा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठे असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ती असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणं, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमच्या लेकरं म्हणून थोडंफार सहन करत जाऊन द्या. आता हे बघा, मी तर मरूस तर इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही, तर मग अंत्ययात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही. मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो. माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत.
मी आयुष आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष आरामाला कोणी महत्व दे, मी समाजाच्या आयुष आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा ते आता 2 डॉक्टर आलते, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगातलं. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, त्याने ते काय करणं चेपट होतं ते मग चेपट कोचून बघितलं काय करणं, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल. मी सांगितलं ना त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तो अंगाचं पूर्ण कातडा काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही देत. एका गरीबाच्या घरातून मिळाले. मला समाजाच्या लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येतील, पैसा कधी येईल, एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले 3दा माझी पोरगी हुकली आणि कोणती प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठ म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेते, वेळ काढूपणा करताय. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरणोपासून सुरू राहणार आहे. आणि इथं जरी बसलो तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा घेऊन मी कुठं म्हणतो आरक्षण द्या. मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळा लेकरा बाळा मोठे होत म्हणून मी जगतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांगतो, जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. कधीच सुरू होणार. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधीच सुरू होणार. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीयेत. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज न लढत 45-40 वर्ष झालं खस्ता खातोय. आमचे अभ्यासक म्हातारे झालेत, आमचे लढणारे गळून गेलेत. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतल्या. घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय. घाणेरडी वागणूकच दिली जाते.
त्यावेळेस मेल्यातला मेलेला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी. मेलेल्यातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना कोणत्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही कर. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरतं बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमुठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. मग महाराष्ट्रात नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना. दुसऱ्यावर म्हणता येतं निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठींची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याचं आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो, आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरडे आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंथरेनं शाप दिलेला आहे. ते बी नाही कळायला वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. मग परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस येतो. मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तोवर. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस सगळं होईल